सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये सावीला आता भाऊ आणि सावीच्या आईन ते आता हॉस्पिटलमध्ये त्या डॉक्टरांकडे त्यांच्याकडे सोडून ते आता तिथून जातात. तर इकडे जो धैर्य आहे, धैर्य आता घरी येऊन तो आता त्याला माहिती होतं सगळं. आणि धैर्य आता सावीला भेटण्यासाठी तिकडे निघतो आणि तो आता हॉस्पिटलमध्ये येतो, पण त्याला कुणी आतमध्ये जाऊन देत नाही. धैर्य इकडं आजूबाजूला त्या हॉस्पिटलच्या फिरत राहतो, खूप फिरतो, पण आता त्याला आतमध्ये जायला जागाच सापडत नाही. तो म्हणतो की कसं जाऊ. त्याला सावी आवाज येत असते, फ्रेंड फ्रेंड, पण त्याला सावीचा आवाज जात नाही. आणि आता सावीला धैर्य दिसतो, पण धैर्याला सावी दिसत नसते. सावी खिडकीतून धैर्याला बघत असते. तर इकडं धैर्य सगळीकडे शोधतो, सावी सावी सावी, खूप आवाज येतो, पण आता सावीला धैर्याला कुठं सावी दिसत नाही. तर आता तो म्हणतो की आता कुठं शोधू, आणि त्याला तेवढ्यात सावी दिसते आणि तो आता पायपानी वरती यायला लागतो. तर इकडं एक नर्स येते आणि सावीला म्हणते की काय करते तू, उडी मारते काय करून खाली, हो चल मागं, काही झालं म्हणजे आम्ही काय करायचं, असं म्हणते. आणि आता ती लगेच सावीला मागं ओढते. धैर्य आता तिकडून पायपावरून खाली उतरतो आणि पुन्हा इकडून आतमधून हॉस्पिटलमध्ये घुसतो आणि तिथे आतमध्ये येतो. आणि डॉक्टर म्हणतात की कुठं चाललाय तुम्ही, अहो धैर्य मुजुमदार, ऐका आमचं. हे बघा, तुम्ही सावीला जर इथे ठेवलं ना, खरंच ती बरी होईल. तुम्हाला जर सावी पहिल्यासारखी हवी असेल तर तुम्ही सावीला इथे बिंदास राहू द्या, आमच्या भरोश्यावर आम्ही आहोत ना, तुम्ही इथे सावीला राहू द्या. अहो आम्ही सावीला बरं करू. हे बघा, ही पेशंट 5 वर्ष झालं तशी इथं आहे. अहो तुम्हाला माहिती काय, हे पेशंट पूर्ण बरं झालं होतं. हिच्या आईला हॉस्पिटलमध्ये हे केलं होतं ॲडमिट, तेव्हा तिला झटका झालं होतं. हिला आत मी इथं आणल्यापासून ती नीट झाली, सगळे पाहुणे वगैरे सगळं ओळखायला लागली होती. पण अचानक तिच्या आईला गुरमी आली. तिची आई म्हणे की नाही नाही, आता माझी पोरगी बरी झाली, घरी न्यायचं. आणि घरी घेऊन जायला लागली आणि घरी घेऊन गेली आणि तिची परिस्थिती पुन्हा आहे तशी झाली. आता पुन्हा तिला हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे असं म्हणतात. तर आता लगेच धैर्य म्हणतो काय खरंच आहे की, तर ते म्हणतात की हो, हे बघा, तिला आता पुन्हा आम्हाला पहिल्यासारखं बरं करायचं आहे. तुम्हाला जर तुमची बायको बरी हवी असेल पहिल्यासारखी, तर तुम्ही एक काम करा, तुम्ही त्यांना इथेच राहू द्या, ऐका आमचंवालं, असं म्हणतात. तर तिकून आता नर्स येते, ती म्हणते की डॉक्टर चला ना, ह्या पेशंटचा शॉक द्यायचा टाईम झाला आहे. तर ते म्हणतात की ठीक आहे आणि ते तिथून निघून जातात. तर इकडं धैर्याला आता खूप टेन्शन येतं. धैर्य म्हणतात माझ्या सावीची अवस्था कशी असेल. सावी लगेच खिडकीतून धैर्याला बघते, म्हणते धैर्य, आणि धैर्य तिकडे पळत जातो. धैर्य आणि सावी एकमेकाला खिडकीतून बघत असतात, पण आता तिला आतमध्ये जाता येत नाही, कारण ते दरवाजा लावून घेतलेला असतो. त्याला बाहेर येतात, तिला बाहेर येत नाही आणि त्याला आतमध्ये जाता येत नाही. तर आता ते दोघे असंच एकमेकाशी बोलतात. ती म्हणते फ्रेंड, मला तुझी खूप आठवण येते, फ्रेंड ये ना तू इथे, असं म्हणत असते. धैर्य आता तिथे जाऊन खूप टेन्शनमध्ये बसतो आणि सावी इकडे फ्रेंड फ्रेंड करत असते. तर आता इकडं जी दामिनी त्या आहेत, दामिनी त्या घरी असतात. दामिनी आता सावीच्या रूममध्ये जाते आणि रूममध्ये गेल्यावरती आता तिथे ती इकडे तिकडे बघते सावीचं सामान आणते. तेवढं तिला तिचा फोटो दिसतो. तो फोटो सावीने चित्र काढलेलं असतं, चित्र दिसतं. ते चित्र बघते आणि ते चित्र ती फाडून टाकते. म्हणते की माझं चित्र काढायला चालली होती का, तुला सोडणार नाही ग मी, असं म्हणते. आणि ती सावीचं चित्र पूर्ण फाडून टाकते. आणि आता तिथून ती सगळं सावीचं सगळे सामान जमा करते. आणि इकडं आता इराला सांगते की हे बघ इरा, घरात ते असं स्वच्छ करायचं की सावीचा 13वा झाल्यावानी हे सगळं काही स्वच्छ करून काढायचं बरं का. तर ती म्हणते की ठीक आहे. आणि इरा आता साफसफाई करत असते, सगळं धुवून काढत असते, गोळा पाणी टाकू टाकू. तिकडून आता भास्कर आणि विलास येतात. ते दोघे खूप ते फरशीवरून सटकत लागतात. तर आता लगेच ते म्हणतात काय करते, तुला कळत नाही का इरा. तर इरा म्हणते की अहो भास्कर भाऊजी आणि विलास दादा, हे बघा असं सांगितलंय मला आत्यांनी की हे सगळं साफ करायचंय, जसं सावीचं 13वा घातलं ना तसं सगळं साफसूफ करून काढायचंय घरून ते. तर ते म्हणतात असं आहे का, काही, बरं बरं ठीक आहे ठीक आहे कर. तिकडून दामिनी येते, ती तसं करत असते, ती सटकायला लागते दामिनी, सगळं सामान घेऊन येते सावीचं. तर आता तेवढ्यात भास्करांना तिला पकडतात आणि आता तेवढ्यात फोन असतो दामिनीचा, तिला हॉस्पिटलमधून फोन येतो आणि ती म्हणते की बोला ना, काय झालं डॉक्टर. तर ते म्हणतात तुम्ही हॉस्पिटलमध्ये या, तुमचा मुलगा आमचा ऐकत नाहीये. तर आता दामिनी इकडे हॉस्पिटलमध्ये यायला निघते. धैर्य तिथे बसलेला असतो आणि आता दामिनी येऊन म्हणते धैर्य तू शांत हो, हे बघ काळजी करू नको, मी लवकरच सावीला इथून नेण्याचा प्रयत्न करते. आणि ती खिडकीतून बघते आणि म्हणते की या सावीला इथून कधीच नाही, आता कायमच्या आयुष्यभर इथेच राहतो, असं म्हणत असते. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.